परिसस्पर्श भाग 2. लेखिका दीप्ती पवार. ती दिसेनाशी झाल्याबरोबर तो भानावर आला आणि लिफ्टकडे गेला ग्राउंड फ्लोअरवर जाण्यासाठी. ग्राउंड फ्लोअरला लिफ्ट थांबताच तो पटकन बाहेर आला आणि इकडे तिकडे शोधू लागला ती कुठे दिसते का ते पाहायला. पण ती कुठेही दृष्टीस पडली नाही. त्याने हताश होऊन केसांमधनं हात फिरवला. तसं त्याला हातातले रिपोर्ट दिसले. उद्या परत हॉस्पिटलला यायचं होतं. कदाचित उद्या भेट होईल तिच्याशी त्याने मनातच विचार केला. आता पुढे. निमिष हॉस्पिटल बाहेर पडला आणि गाडीत बसला. आजची मीटिंग तशीही त्याने दुपारसाठी पोस्टपोन केलेली. गाडी सुरू केली आणि ऑफिसच्या दिशेने टाकली. एवढे वर्ष मनातून काढून टाकलेला विषय आज परत चर्चेत आला. तसं खूप काही इमोशनल ब्रेकडाऊन वगैरे प्रकार नव्हता. पण कधी काळी पाहिलेली ती आणि आत्ताची ती केवढा बदल होता तो. हा एवढा बदल का हे जाणून घेण्याची पराकोटीची उत्सुकता लागली होती त्याच्या मनाला. त्याला काही कारणही तसंच होतं. तो ऑफिसला आला. खुर्चीवर बसून मागे पाठ टेकवली आणि डोळे मिटले. किती वर्षांनी दिसली ती अबोली दाते. त्याच्या कॉलेजमधली, त्याच्या वर्गातली. कॉमर्स सेकंड इयरला होते दोघेही. अबोली फक्त नावासाठी अबोली होती. बाकी मुलखाची बडबडी. श्रीमंत घरातील पण अभ्यासात हुशार होती. दिसायलाही सुंदर. पण तिच्या चेहऱ्यापेक्षा तिच्या व्यक्तिमत्वाचे बाकी पेहलूच असे होते की कुणीही सहज तिच्याकडे ओढल्या जाईल. त्याने पहिल्या दिवशी जेव्हा तिला कॉलेजला पाहिलं तेव्हाच काहीतरी वेगळी वाटली ती. आणि समोरच्या कॉलेजच्या 2 वर्षात ती खरंच वेगळी आहे याची खात्री पटली त्याला. आयुष्य भरभरून जगणारी आणि इतरांनाही जगायला लावणारी अशीच काहीशी होती ती. ती अवतीभोवती असताना उदासीनता, निरुत्साह वगैरे शब्दांची हिंमतही व्हायची नाही आजूबाजूला भटकायची. अशी ती अबोली. तिने केलेला डान्स आहा हा हा हा, कसली भारी नाचायची. सगळंच कसं जमायचं तिला. 2 वर्ष तिच्याकडे पाहून मन भरणारा तो. शेवटी त्याला खात्री पटली की आपल्याला आवडते ती. मग आता तिला सांगायचं कसं हा प्रश्न मनात होता. शेवटी मित्रांनी प्रोत्साहित केलं आणि सेकंड इयरच्या शेवटच्या पेपरच्या दिवशी त्याने तिला सांगायचं ठरवलं. त्याप्रमाणे तो गेलाही तिच्याकडे. एकाच वर्गातले असल्याने ओळखायचे ते एकमेकांना. अबोली, जरा बोलायचं होतं तुझ्यासोबत. तो जरा बिचकतच म्हणाला. काय रे, बोल ना, ती म्हणाली. म्हणजे कसं सांगू कळत नाही, पण याच मुखाने बोल ज्याने तू एवढे किंतु परंतु करतोयस. ती हसतच म्हणाली. मला आवडते तू. निमिष खूप हिंमत करून अडखळत म्हणाला तिला. ती मात्र हाताची घडी घालून त्याच्याकडे पाहत होती. फक्त आवडते की आणखी काही. तिच्या अशा बिनधास्त विचारण्याचं तर आश्चर्य वाटलं त्याला. माझं प्रेम आहे तुझ्यावर, निमिष सांगून मोकळा झाला. पण तेही मान खाली घालून. निमिष, प्रेमाची कबुली देतो आहेस तू, खुनाची नाही. अशी मान का खाली घालतोयस, ती त्याला म्हणाली. तसं त्याने मान वर करून तिच्याकडे पाहिलं. आता कसं, अरे प्रेम व्यक्त करताना समोरच्याच्या डोळ्यात डोळे घालून करायचं असतं ते. कारण एकतर्फी असलं तरी व्यक्त होण्याचा अधिकार असतोच प्रेमाला. त्याच्यासाठी आश्चर्याचा दुसरा धक्का होता हा. नंतर ती म्हणाली. निमिष, तुझ्या भावना मी समजू शकते, पण तुझ्या भावनांना दुजोरा नाही देऊ शकत. मला शेखर आवडतो आणि माझं प्रेम आहे त्याच्यावर. आता मात्र निमिष आश्चर्याच्या सर्वात उंच टोकावर होता. शेखर आर्ट्सच्या फायनल इयरला असणारा, म्हणजे त्या दोघांनाही 1 वर्षाने सिनियर. अबोलीसारख्या जिवंत जिंदादिल मुलीला शेखरसारखा शांत स्वभावाचा मुलगा आवडत होता. समीकरण जरा कठीणच होतं, पण म्हणतात ना, अपोजिट अट्रॅक्ट्स ईच अदर. त्याला स्वतःचा इगो जरा दुखवल्यासारखा वाटला. निमिष शेखरपेक्षा सगळ्याच बाबतीत वरचढ होता. दिसण्यात, पैशांमध्ये, थोडक्यात सगळ्यांमध्ये. पण तरीही अबोलीने त्याची निवड केलेली. बाईकवर शायनिंग मारणाऱ्या हँडसम मुलापेक्षा कवितेत साहित्यात रमणारा शेखर तिला जास्त भावला होता. वाईटही वाटलं त्याला, पण तिने नम्रपणे तिचा नकार कळवला. शेखरचा हेवाही वाटला होता त्यावेळी त्याला.
मग तू त्याला सांगितलं की नाही? निमिष स्वतःला नॉर्मल करत म्हणाला. अरे एकदा नाही, मागच्या वर्षभरात कमीत कमी 30 वेळा सांगून झाला आहे त्याला, पण तो ऐकेल तर ना. पण मीही सोडणार नाही एवढ्या सहजासहजी, ती अगदी बिनधास्तपणे त्याला म्हणाली. भाग 2 समाप्त.